क्रिश आता मात्र स्ट्राईकवर येतोय. अभी क्रिश का गाना सुनेगा क्या की षटकार आएगा असं प्रकार आहे. आता क्रिशकडून अपेक्षा असं मोठ्या षटकारांची गाण्याची नसेल तर षटकाराची नक्की असेल. शॉर्ट ऑफ चेंडू परफ्यूम डिलिव्हरीच्या पद्धतीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुरुवात केलं होतं. ज्या पद्धतीने अटॅकिंग होतं तशाच पद्धतीने बाउन्स मिळाला. एक्स्ट्रा बाउन्सचा ॲडव्हान्टेज आहे की बॅटच्या स्विंगला कनेक्ट होत नाही आणि ज्यावेळेला अंगावर चेंडू येतो तर बॅट्समन थोडा सरप्राइझिंग असतो आणि क्रिशला सरप्राईज केलं इथे आकाशने. 3 चेंडू आतापर्यंत झाले. धावसंख्या 5 पाहतोय ऑन स्कोरबोर्ड. क्रिश ऑन स्ट्राईक लेफ्ट हँड बॅट्समन. आकाश थोडंसं परिवर्तन करत असताना स्वतःच्या लेंथमध्ये चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय. शॉर्ट ऑफ चेंडू आणि आता मात्र क्रिशला सरप्राईज केलंय. अतिशय चांगला वेगाला कंट्रोल केलंय. जबरदस्त गोलंदाजी आणि आता विकेट येतोय. क्रिश बॅक टू डग आउट. पहिल्या चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर मात्र कमबॅक. दुसऱ्या चेंडूवर सिंगल, नंतर आपण पाहिलं निर्धाव चेंडू आणि विकेट. क्रिशला परत पाठवलं. त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज पारस गोंदले. पारस खूप मोठं नाव आहे, खूप मोठी स्टोरी आहे. पारस जिथे जिथे हात लावेल ते सोनं बनवेल. आता सोनं बनवावं लागेल. जी संधी मिळाली आहे, 1 डाऊन बॅट्समन म्हणून पारस आलाय. पारसला आता मात्र सोनं करावं लागेल या संधीचं. 4 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. आकाशने 1 विकेट घेतली आहे. अंबे संघासाठी चांगलं काम करत असताना कंट्रोल करतोय आकाश स्वतःवर. पुन्हा एकदा चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने आल्या आल्या नवीन बॅट्समनला पायचीत करण्याचा संधी शोधत होता. अतिशय चांगली लेंथ. निर्धाव चेंडू. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. 6च्या इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. P1चा पहिला षटक आहे. कंट्रोल करतोय. 4 ओव्हरचा सामना असेल आणि आतापर्यंत कंट्रोल गोलंदाजी 30 यार्ड सर्कलला ज्या पद्धतीने इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली पाहिजे त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपण आकाश भोईरला पाहतोय. शेवटचा चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र डिफेन्सिव्ह मोडला टॅप केला. डेंजर एंडला डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच विकेट होण्याची चान्स होती, मात्र घडलं नाही तसं. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. सन्माननीय समीरजी काठावले, ग्रामस्थ मंडळ पालेखोर यांचे शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून A1 जोडी आपलं मनपूर्वक स्वागत करतायत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 पाहतोय. ज्या पद्धतीने हेमंत पहिला बॉलला चौकार खेचला होता, स्ट्राईक रोटेट झाली, तो जाऊन नॉन स्ट्राईकला राहिला. क्रिश स्ट्राईकवर आला. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट. त्यानंतर पारस आला. पारसला पण बॅकफुटला ढकललाय. 2 चेंडू पारसने केलाय, त्याने 1च धाव घेतली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 6, लॉस ऑफ 1 विकेट. तर सन्मान्य ग्रामस्थ मंडळ चिंद्रणकर प्रतिष्ठित मान्यवर जर आपण थेट मैदानाच्या अवतीभोवती या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. राजकांच्या माध्यमातून थेट विनंती आहे की आपण या रॉयल मंचकावर येऊन या सामन्याचा आपण आस्वाद घ्या. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. ज्या पद्धतीने पूर्ण आयोजन कमिटी, राम पाटील सर असतील, त्यानंतर तकदीर असेल, या सर्वांनी चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळते. सर्व आयोजक कमिटीचं मी सहर्ष स्वागत करतोय. मयूर आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर येतोय. फलंदाज स्ट्राईकवर हेमंत. ज्या हेमंतने पहिल्याच बॉलला चौकार घेतला होता तो हेमंत आता मात्र स्ट्राईकवर येतोय. मयूर बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. पहिलाच खोलवर चेंडू, मात्र जबरदस्त कनेक्शन, स्क्वेअर केलाय. ज्या पद्धतीने 90 डिग्रीला फटका होता, आता मात्र मिस फिल्डिंग, आला हा चौकार. रहदारीचे क्षेत्र आहे, अगदी पार्किंग झोन मध्ये आपल्या गाड्या पार्क करायच्या आहेत. येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी त्रास होणार नाहीये याची आपण नोंद घ्या. ट्रॅफिक जाम होते. ज्यांनी रस्त्यावरती गाड्या पार्क केल्यात त्यांना अगदी आयोजकांच्या माध्यमातून कळकळीची विनंती, आपण मागच्या मैदानामध्ये जाऊन आपल्या गाड्या आपण व्यवस्थित पार्क करायच्या आहेत पार्किंग झोन मध्ये. सॉरी, पारस स्ट्राईकला आहे. पारसने चौकार खेचलाय कारण शेवटच्या बॉलला 1 धाव आली होती. पारस स्ट्राईकवर आहे. पारसने चांगलं कंट्रोल केलं, क्षेत्ररक्षण केली चुकी आणि आला हा चौकार. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय मयूर कणेरे. ज्या मयूरवर जबाबदारी असेल, मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तोच मयूर आता मात्र थोडं प्रेशर लावत असताना 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? चांगलं डिफेन्स. ज्या पद्धतीने पहिल्याच आपल्याला बॉल उचलला त्याच वेगाने बॉल फेकला आणि 1च धाव मिळेल. 1 धावेने स्ट्राईक रोटेट नक्की झाली. धावसंख्या धावफलकावर 11 पाहतोय आपण.
किमान 40-45चा टार्गेट सेट केला असेल मनामध्ये आणि त्या अनुषंगाने फलंदाजी आतापर्यंत होते. 2 चेंडू आतापर्यंत फेकले, 5 धावा आल्यात. मयूर आणि बॉलिंग स्ट्राईक आपण पाहतोय. पारस 1 धाव घेतली, स्ट्राईक रोटेट झाली. हेमंत आता मात्र स्ट्राईकवर आलाय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये हेमंत मात्र कंट्रोल करतोय. हेमंतला माहिती आहे निर्धाव चेंडूपेक्षा 1 धाव महत्वाचं आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हटलं जातंय. काहीतरी मिळालं पाहिजे. आणि हे मगाशी आपण मोदर संघाचा जो सिनियर प्लेअर ज्याने बाईट दिली त्यांनी तेच म्हटलं होतं की अटॅकिंग चांगलं आहे मात्र डिफेन्सिंग करता येत नाही, डिफेन्स पण केलं पाहिजे. हे अनुभव आहे, अनुभवामध्ये खूप महत्वाचं आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, मात्र क्षेत्ररक्षक जेलच्या खाली पोचू शकत नाही. एका धावेला इमिडिएटली 2 मध्ये कन्वर्ट केलंय आणि 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावर पाहतोय. 14 धावसंख्या धावफलकावर. स्ट्राईकला आता मात्र पारस, आता मात्र स्ट्राईकला 28 नंबरची जर्सी पारसने घातली. पारसला आता सोनं करावं लागेल. ठीक. तर निसर्ग दाब्याचे मालक सन्माननीय सबसे ग्रेट अक्षय शेठ पाडेकर यांना विनंती, आपण थेट मंचकावरती या. आपलं मनापूर्वक स्वागत. निसर्ग दाब्यावरती गेल्यानंतर एक व्हिडिओ नेहमीच आपण पाहत असतो. कसं वाटतं तुम्हाला आमच्या दाब्यावरती आल्यानंतर? हा नेहमीच अगदी यूट्यूबवरती त्यांचा आपण धुमाकूल पाहतो. असे आमचे सबसे ग्रेट अक्षय शेठ, आपलं मनापूर्वक स्वागत. जबरदस्त स्वागत केलंय मयूरने. काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त लाईन आणि लेंथ आतापर्यंत यूज करतोय. पहिला बॉलला दोन्ही गोलंदाजांना चौकार आला, त्याच्यानंतर दोघांनी कमबॅक केलंय. मयूर कणेरे आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. फुलटॉस चेंडू आता मात्र सोडणार नाही. इट्स अ लॉफ्टेड 6. मात्र कंट्रोल करण्याचं काम केलं होतं क्षेत्ररक्षणाने, मात्र ते कन्वर्ट केलं 6 मध्ये. 6 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या 20. संतोष शेठ देशेकर येथे आले, त्यांचं मनापूर्वक स्वागत. यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता सन्मान चिन्ह पुरस्कृत होत आहेत. याही पुरस्कर्त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनापूर्वक आभार. चला, बीमर साठी थर्ड अंपायर कॉल केलाय. इट्स अ बॅट्समन कॉल. सर बॅट्समनचा कॉल आहे. येस, चला, इट्स अ बॅट्समन कॉल. थर्ड अंपायर चेक करताय सुनीलजी तांडेल सर. आम्ही मैदानावर ऑफिशियल्स पाहतोय, सत्यवंजी काकडे सर आणि त्याचबरोबर रामजी पाटील चिंद्रण, दोन्ही ऑफिशियल्स आपण मैदानात पाहू शकता. मयूरचं बॉलवर आक्षेप घेतलंय आणि ते आक्षेप कितपर्यंत सत्य आहे ते चेक करत असताना आपण पाहतोय ऑफिशियल सुनीलजी तांडेल सर फ्रॉम बेलवली. 20 धावा आतापर्यंत झालेत. आकाशने पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केला. मयूरने मात्र सामना सुरू आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय आंबे वर्सेस पाले खुर्द हे दोन संघ, बलाढ्य संघ आमने सामने. ग्रुप इट्स अ नो बॉल आणि इट्स अ नो बॉल मीन्स इट्स अ फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. नो बॉल हा ॲडव्हान्टेज असेल. स्ट्राईकला आपण पारसला पाहतोय. पारसला आता मात्र फ्री हिटचा फायदा उचलावा लागेल. मयूरच्या शेवटचा बॉल, 6वा चेंडू नो बॉल पडलं म्हणजे एक एक्स्ट्रा बॉल मिळेल आणि ॲडव्हान्टेज ही षटकारी आला. नो बॉल्स 6+1 7 धावा. धावसंख्या धावफलकावर 21 आणि आता मात्र हा फ्री हिटचा बॉल. मयूर समोर पारसला पाहतोय आपण. फ्री हिटचा चेंडू लॉफ्ट करायचा प्रयत्न, 1 धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? इट्स सेकंड रन आणि जबरदस्त 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या 23 ऑन स्कोर बोर्ड. अतिशय चांगला खेळ होतोय, जिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. षटकार आलं, चौकार, नो बॉलचा ॲडव्हान्टेज उचललाय. अतिशय चांगला 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत खेळ झालाय.
पहिल्या ओव्हरमध्ये आकाश भोईरने धावा खर्च केल्या 6, जिथे रिस्ट्रिक्टेड फिल्डिंग होती. त्याच्यानंतर मयूर आला. मयूरच्या बॉलला 17 धावा, ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या आणि 17 धावेने धावसंख्या आतापर्यंत 23 ऑन स्कोअरबोर्ड. अतिशय चांगला खेळ झाला होता. तिथे मात्र कमबॅक पाहायला मिळालं पालेखुर्द संघाचं. यश रणधवी गोलंदाजी ट्रॅकवर. यश रणधवी आता मात्र समोर फलंदाज हेमंत. हेमंत ऑन स्ट्राईक. यश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिला चेंडू आता मात्र कुसून खेळायचा प्रयत्न केला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये पहिल्या बॉलला चौकार आला होता, मात्र यशने पहिला बॉल निगेटिव्ह टाकलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्की असेल. स्लॉग ओव्हर्समध्ये शेवटचे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, त्याच्यामध्ये पहिला चेंडू निर्धाव. याच दरम्यान जगनजी मुंबईकर साहेब यांचं आगमन झालंय. तुमचं सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांची आज उपस्थिती लाभली आहे. तुमचं सर्वांचं मनापासून आभार की आपण या स्पर्धेमध्ये आलात. यश बॉलिंग ट्रॅकवर आहे. हेमंत आता मात्र मागच्या बॉलला जो शॉट खेळायचा प्रयत्न केलाय तोच एक्झिक्युशन प्रॉपर झालाय. प्रॉपर कनेक्शन. बॉल विल ट्रॅव्हल फॉर द 4 रन्स. यश रणधवी याच्या पहिला बॉल ज्या पद्धतीने प्लेस केला होता त्याच्या थोडं शॉर्ट ऑफ मिळालं, ॲडव्हान्टेज उचललं. हेमंत भोईर चुकी केली नाही, चौकार आलं. दुसऱ्या बॉलला चौकार. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 4 धावा. एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 27 ऑन स्कोअरबोर्ड. 1 विकेट नक्की परतला. पारस आतापर्यंत खेळतोय, त्याच्यानंतर हेमंत खेळतोय. या दोघांना जबाबदारी घ्यावी लागेल. यशच्या खोलवर चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. 1 धाव मिळाल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि आता मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल का? डेंजर एंडला नक्की होता, मात्र थोडी अपुरी मिळाली आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 29. आता मात्र चांगला खेळ होतोय दोन्ही संघांकडून. पहिल्या ओव्हरमध्ये आकाशने कमबॅक केला, त्याच्यानंतर मात्र फलंदाजांनी मयूरच्या अगेन्स्टमध्ये कमबॅक केलं आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये यशच्या 6 धावा खर्च केल्यात. थर्ड अंपायर याच्यासाठी इट्स थ्रोसाठी. यस, चला थर्ड अंपायर चेक करा. चला अंपायर रेडी आहे. ॲक्शनवर थोडा संशय दाखवलाय, आक्षेप आलाय आणि ते चेक केलं जाईल. रिव्हर्स अटॅम्प्ट, प्रॉपर कनेक्शन. बॉल ट्रॅव्हल करतोय 4 धाव्यांसाठी. जबरदस्त कनेक्शन, जबरदस्त बॅटिंग. आता मात्र चौकार. हेमंत भोईर का मी ओपनिंगला आलो होतो. ओपनिंगला आल्याला पहिला बॉलला चौकार, त्याच्यानंतर मात्र स्ट्राईक मिळाली नाही. जशी स्ट्राईक मिळाली लगेच इमिजिएटली आपण पाहिलं चौकार, 2 धावा आणि इमिजिएटली चौकार. 7 चेंडू 16 धाव हेमंत खेळतोय आणि आता धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 33 ऑन स्कोअरबोर्ड. 1 विकेट परतलाय. खोलवर चेंडू, चांगले डिफेन्सिव्ह मोड, क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणतात. चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे. डॉट चेंडूपेक्षा 1 धाव येणं गरजेचं आहे आणि एका धावेला इमिडिएटली 2 धावामध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. हे दाखवत असताना क्वालिटी ऑफ क्रिकेट दोनही फलंदाज. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 35, लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राईकला आता हेमंत मॅक्सिमम स्ट्राईक घेतोय, कारण दोन्ही सेट बॅट्समन आहेत. दोघांची पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. जेवढं वेळ मैदानामध्ये द्यायचं होतं सेट होण्यासाठी ते आतापर्यंत दिलंय. इतनं मोठे फटके येणं गरजेचं आहे. 14 चेंडू 30 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत पाहतोय. क्रिस स्वस्तात गेला होता, मात्र हेमंत स्वस्तात नाहीये. हेमंतचा सेकंड अटेम्प्ट ऑफ रिव्हर्स कनेक्ट केलाय आणि आता मात्र स्विच करून चौकार आलाय. सर इट्स अ नो बॉल. ओके, संतोषजी देशेकर साहेब आपण यायचंय.
ज्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी सामन्यावरचे चषक दिले आहेत तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण यायचं मंचावर. आयोजन कमिटीच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती केली जाते आपण मंचावर यायचं आहे. आता मात्र हेमंतला कंट्रोल करावा लागेल. ज्या पद्धतीने हेमंत फलंदाजी करतोय पूर्ण बॅकवर्ड साईडला त्याची फलंदाजी पाहिली. दोन्ही साईडला कंट्रोल करतोय, दोन्ही अँगल बनवतोय, परफेक्ट कनेक्शन, 2 रिव्हर्स अटेम्प्ट केलंय. चांगला क्रिकेट आपल्याला हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा कनेक्शन बॅकवर्ड साईडला. मी म्हटलं होतं चांगलं क्रिकेट खेळतोय आणि आणखी एक चौकार. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय ऑन स्कोर बोर्ड. आपण पाहिलं असेल मयूर कणेरेचं स्कोरर इथं सांगतात आशिष म्हात्रे. खरडचे आशिष म्हात्रे माझ्या स्कोररच्या भूमिकेत आहे. एरवी कॉमेंट्रीच्या भूमिकेत असतात पण आज स्कोररच्या भूमिकेत आहे. मागच्या ओव्हरमध्ये पण आपण पाहिलं दुसऱ्या ओव्हरमध्ये मयूरच्या 6व्या चेंडूवर नोबॉल आणि षटकार मिळाला. त्याच्यानंतर आपण यशच्या अगेन्स्टमध्ये पाहिलं 6व्या चेंडूवर नोबॉलवर चौकार मिळाला आणि तिथनं मात्र टर्निंग पॉईंट झालं. मॅचचं मोमेंटम कधी टर्न करेल हे लकवर फॅक्टर करतोय. मात्र हेमंत आतापर्यंत चांगलं कनेक्शन करतोय. इथे आता जबाबदारी पारसलाही घ्यावी लागेल. 28 नंबरची जर्सी आणि आता पारसला शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये टार्गेट हिटिंग फटके करावे लागतील की गोलंदाज अक्षय कनेरेला कमबॅक करावा लागेल. स्लॉग ओव्हर सर्वात महत्त्वाची गोलंदाजी असते. या ओव्हरमध्ये रिस्क जास्त असते आणि इथे चांगली गोलंदाजी झाली तर कौतुकी केलं जातंय. तोच अक्षय बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ मात्र परफ्यूम डिलिव्हरी. द हाईट मिळाली, ॲडव्हान्टेज ज्यामध्ये टप्पा पडल्यानंतर उचलली मिळाली. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 44. 5 चेंडूचा आत्ताही खेळ बाकी आहे. फर्स्ट इनिंगचा सामना आपण पाहतोय आंबे वर्सेस पालेखुर्द. आंबे संघाने टॉस जिंकला, आमंत्रित केलं फलंदाजीला. आतापर्यंत पॉझिटिव्ह साईन काय आहे तर पालेखुर्दसाठी फलंदाजी आतापर्यंत चांगली झाली आहे. शॉर्ट चेंडू आणि थोडंसं स्पीडला कंट्रोल केलाय. निर्धाव चेंडू होता मात्र लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 45 पाहतोय. ज्या टार्गेटचा विचार करत होतो तिथपर्यंत पोहोचलोय. आता 4 बॉलमध्ये बोनस रन जर आल्या तर ते कुठेतरी ॲडव्हान्टेज असेल आणि त्यासाठी फलंदाजी करावी लागेल. स्ट्राईकला एक दर्जेदार बॅट्समन हेमंत भोईर. ज्या हेमंत भोईरच्या माध्यमातून आपण चौकार पाहिले 4, तो 5 आणि तोच हेमंत ऑन स्ट्राईकला आहे. अक्षय बॉलिंग ट्रॅकवर आहे. येणारे 4 चेंडू किती टार्गेट सेट करतील. 45 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 चेंडूवर मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे हे हेतू असेल फलंदाजा नक्की. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल. कंटिन्युअसली आपण पाहिलं हेमंत प्रत्येक शॉटला रिव्हर्स फिरला की कनेक्शन प्रॉपर होतोय आणि चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 49. 6वा चौकार त्याच्या बॅटमधून आणि 3रा रिव्हर्स अटेम्प्ट करून चौकार आलाय. सलगचा 3रा चौकार आपण पाहतोय. चांगली फलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या पद्धतीने विकेट गेली होती क्रीजची त्यानंतर कंट्रोल केलं त्याने. हेमंत भोईर आतापर्यंत स्वतःवर जबाबदारी घेऊन खेळतोय आणि तीच फलंदाजी हेमंतची आपण मैदानात पाहतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्षय बॉलिंग ट्रॅकवर आहे. पुन्हा एकदा क्रिएट करण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने लेंथ होती, लेंथ आणि स्पीड, चांगलं स्पीड पाहायला मिळालं, कमबॅक पाहायला मिळालं. 4था चेंडू निर्धाव. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 49 आणि या 2 बॉलमध्ये मॅक्सिमम किती टार्गेट सेट होईल याच्यासाठी फलंदाजांकडे ती जबाबदारी असेल. 2 बॉल्स. अक्षय आणि बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज आपण हेमंतला पाहतोय. हेमंतवर जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आतापर्यंत मिळली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आणि आता मात्र काय कमबॅक केलंय अक्षय कणेरेचा विचार केलाय. ती पहिल्या बॉलला निर्धाव, त्यानंतर लेग बाईटच्या माध्यमातून एक चौकार नक्की आला, मात्र कमबॅक केलाय. ज्या 3 गोलंदाजांनी जो इन्व्हेस्टमेंट आणि जो डॅमेज दिला होता तो कव्हर अप करण्याचा प्रयत्न
नक्की असेल. त्याचबरोबर आकाश भोईरचं कौतुक केलं पाहिजे. 6 धावा दिल्या होत्या फक्त. मधल्या 2 ओव्हरमध्ये हाणामारी पाहिली हेमंतची आणि पारसची. 38 धावा 2 ओव्हरमध्ये आल्या होत्या. चांगलं कनेक्शन. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तिथे? बॅकअप तर मिळाला आहे. आता मात्र रनआउटचा चान्स आणि यष्टिरक्षक थोडा फंबल. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 51 आणि 52 धावांचं टार्गेट असेल. चला, राजाराणी घोट संघाचा कर्णधार आणि खेरणे संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इमिडिएटली आपण यायचं आहे, कारण अगोदरच स्पर्धा उशिरा चालली आहे आणि चांगला खेळ आतापर्यंत चाललाय. तर दोन्ही संघांसाठी हा पहिला कॉल असेल. संतोषजी देशेकर साहेब यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. टीम खेळणे आपण आता सज्ज राहायचंय. फॉर दी इनिंग सुरू व्हायच्या आतोआत यावंच लागतंय. जगनजी मुंबईकर यांचं यथोचित मान सन्मान आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जाईल. चला, फलंदाजी टीम पहिली सलामीची जोडी पुढे मार्गस्थ करायची आहे. तर अजयजी कडो यांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये संपन्न होतो. टॉस जिंकला टीम राजाराणी घोटनं आणि ते स्वागत कक्षमध्ये सन्मान सोहळा संपन्न केला जाईल. जगनजी मुंबईकर ग्रामस्थ मंडळ चिंद्रन. चला, A1 जोडी या आपण. A1 जोडीच्या शुभ हस्ते आमचे मान मिळतोय मनीष यांना, की मनीष कडो यांच्या शुभ हस्ते हा शाही थाटात हा सन्मान सोहळा इथे संपन्न केला जाईल. त्यानंतर आमचे कलाक्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणारे जनार्दन पाटील यांना विनंती केली जाईल, आपण सुद्धा स्वागत कक्षमध्ये या. आणि त्यानंतर यूट्यूबर आमचे सबसे कातील सागर पाटील आणि त्यानंतर संतोषजी देशेकर या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान स्वागत कक्षामध्ये इथे संपन्न होतो. दमदार आमदार विक्रांत पर्वचषकाचा हा दमदार थाट आणि स्वागत कक्षामध्ये एका कलाकाराचा हा सन्मान सोहळा संपन्न होत असताना जनार्दन पाटील आणि त्यानंतर यूट्यूबर सागर पाटील अर्पणी या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया. मान्यवरांचे प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली, मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये हा पाहुण्यांचा शुभ सन्मान. क्रिकेट खेळाची रंगत, पाहुण्यांच्या संगत हा पाहुणा वर्ग आज मोठ्या संख्येने आज या क्रिकेटच्या दमदार स्पर्धेमध्ये जॉईन होतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. टार्गेट अगदी 52 धावसंख्येचं.
तर तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. टार्गेट 52 धावसंख्येचं टीम आंबे संघासाठी. पहिला बॉल सुंदररित्या हा फटका पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे ही पहिली चपराक 4 रन्स. दमदार जोडी पाहायला मिळते. आकाश भोईरच्या साथीनं आकाश रंधवी हे आपण दोन काढू पाहतो. सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व सबसे ग्रेट एकनाथ शेठ सांगो देशेकर, सन्माननीय अध्यक्ष रायगड ओबीसी सेल भारतीय जनता पार्टी आणि विद्यमान रायगड जिल्हा परिषद सदस्य यांचे ते शुभाग मनवतोय. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. न भूतो न भविष्य असा विजय संपादन करणारा एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आपलं मनपूर्वक स्वागत. दमदार आमदार विक्रांत पर्व चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. लढत अगदी तितकी चांगली पाहायला मिळते. पालेखुर्द संघाविरोधात आंबे. पहिला धुरंधर गोलंदाज आयुष वाघुसकर पहिला गोलंदाज. ओहो काउंटर अटॅक, ओहो चकवा दिलाय. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज होते परंतु आवाक्याच्या बाहेर. अजून एक दर्जेदार चौकार. दी फटाक्यांच्या आतिषबाजीनं सन्माननीय रायगड जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर ग्रामस्थ मंडळ चिंद्रेन यांचं आपण रॉयल थाटामध्ये आपण स्वागत पाहिलंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि इथे हलवार पद्धतीनं धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. पिवनचं पहिलं षटक काहीसं गाजलंय. अगदी 2 चौकार ज्याच्या जोरावरती स्कोर कार्डवरती एकूण 9 धावसंख्येवरती या संघाची आपल्याला दरमजल पाहायला मिळते. अगदी देशेकर साहेबांचा एक मोठा कटआउट सुद्धा अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. इतकी मोठी उंची या परिभागामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय तरबेज असे व्यक्तिमत्व, नेहमीच कला क्रीडा सांस्कृतिक वारसा हा त्यांच्या माध्यमातून मात्र जतन केला जातो. असेच फटाके वाजवले होते रायगड जिल्हा परिषद सदस्यपद आणि त्याची निवडणूक पाहिली आणि त्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी कमलात काही देशेकर यांची आपण पाहिली. हलवार पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आलेला पाठोपाठचा अगदी डॉट बॉलचं सत्र जारी कारण गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये भारी आहे. पिबनचं पहिलं षटक प्रगती पथावरती आणि स्कोर कार्डवरती धावा बिनगडी बाद फक्त 9 धावा. 52 धावसंख्येची आवश्यकता असताना पिबनच्या पहिल्या षटकागणिक 9 धावा स्कोर कार्डवरती इथे पाहायला मिळत आहेत. आकाश रंधवी पाठोपाठ 3 चेंडू डॉट खेळलाय. हे या संघासाठी कर्दनकाळ ठरेल का, कारण आकाश भोईर जो निश्चितच दमदार खेळी करण्यामध्ये पठाई दे अलीकडचा मॅचचा मानकरी आकाश भोईर याही लढतीमध्ये दमदार खेळ या खेळाडूला इथे साकार करावा लागेल. टीम पालेखुर्द थोडंसं स्पीड घ्यावं लागेल. अतिशय दर्जेदार लढतीचा आगाज. ऋत्वी लाईव्हचे आमचे साहिल पराठे सुद्धा अगदी या लढतीमध्ये खेळतात. एक दुहेरी भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं पाहिली. चला नियोजित वेळेमध्ये इनिंग ही समाप्त व्हायलाच हवी. टार्गेट 18 चेंडू 43 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 चेंडू 43 समीकरण. येणाऱ्या पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पालेखुर्द संघाच्या कोठ्यातून अगदी युवा जिगरबाज गोलंदाज आयन मरांडे या गोलंदाजाचा वापर होतोय आणि ती मरांडेला चांगली आक्रमकता दहशतीवर्धक गोलंदाजी इथे सफर करावीच लागेल, ज्याच्यामध्ये
एक युवा शक्तीचा आपण जागर पाहिलंय. अगदी डेच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये चांगला खेळ या अरेंजच्या माध्यमातून पाहिलाय, परंतु समोरील खेळाडू पाहायला मिळतो आकाश भोईर, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जिंकणारा खेळाडू. जर्सी क्रमांक 17 प्रतिस्पर्धी संघासाठी खतरा ठरेल का, परंतु डॉट बॉल हे सर्वाधिक धोकादायक आहे. पालेखुर्दकर इथे अल्ला कल्लोल करतायत, त्यांचा आवाज वाढलाय, टाळ्यांचा गजर पाहायला मिळतो. त्या दर्जाची तीक्ष्ण धारदार गोलंदाजी ही या गोलंदाजाकडून साध्य होत असताना पहिलाच बॉल हा त्याच्या माध्यमातून राहिला डॉट. अगली पेशकश काट्यासारखा सरळ आपल्याच फॉलो थ्रू मध्ये हा झेल पाहायला मिळतो. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर, अजून एक विकेटचं बदल आणि निश्चित पहिल्या करारात धक्का पाहायला मिळतो टीम आंबेला आणि खेळाडू बाद होतोय आकाश. अगदी आज वेगळ्या दर्जाचा माहोल इथे बनताना पाहतो. याच दर्जाचा माहोल अलीकडच्या काही दशकामध्ये जेव्हा अगदी राजकारणामध्ये तरबेज भूमिका साकार करणारे सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर साहेबांच्या माध्यमातून नाईट स्पर्धेचं बिगुल याच मायानगरीमध्ये आपण पाहिलं होतं. अनेक वेगवेगळ्या भूमिका या देशेकर साहेबांच्या माध्यमातून पाहिल्यात. तिथे अगदी बक्षिसांची आपण खैरात पाहिली. एक मोठं व्यासपीठ क्रिकेट रसिकांसाठी त्यांच्या माध्यमातून प्रस्थापित झालंय, परंतु या लढतीमध्ये रंजकता अजूनपर्यंत शाबूत आहे. अंतिम चरणामध्ये समीकरण अवघे 15 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि गोलंदाज आर्यन मरांडेनं पाठोपाठ जर पाहिलं तर धारदार गोलंदाजीचा आगाज हा त्याच्या माध्यमातून होतोय. परंतु टीम आंबे अंतिम क्षणापर्यंत हाही संघर्ष जाणतो आणि तो करावा लागेल. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन कडे फटका टाकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, झेल सुटतोय आणि जलद गतीनं पुन्हा एकदा 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. पकडो कॅच जीतो मॅच हे क्रिकेटचं समीकरण असत्यात उतरले. निलेश धावतो तर किती धावतो, चित्त्याच्या वेगाने निलेश फडके हा आपण धावताना पाहिलाय. अगदी पाठमोरी होता, मिडॉन पर्यंत त्याचा प्रवास चित्ताच म्हणावा लागेल. चित्त्याच्या वेगानं त्याची दौड आहे, कारण आपला गावचा संघ जिंकावा या उद्देशानं ही त्याची धावफल आहे. परंतु फलंदाज इथे आक्रमक होत आहेत. रन आउट ऑफ द पार, इट्स अ बिग हिट, 6 षटकार. माझा अलिबागचा कुलाबा किल्ला पहिल्यांदा अगदी या प्रभागाला अगदी कुलाबा या नावानं ओळखलं जायचं. आणि कुलाबा या मतदारसंघातून पहिले बाराष्ट्र अंतुले साहेब हे मुख्यमंत्री पदावरती बसले होते. हाच तो प्रभाग कुलाबा आणि दमदार संगीत विजेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल, ओहो सुंदर इथे फटका आहे. 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा होतील का हिमतीनं. हा चेंडू पकडला हेमंतनं, परंतु जलद गतीनं 2 धावसंख्येचा गनिमी कावा पाहिला आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा 20 आणि अंतिम चरणागणित समीकरण 12 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 32. अंतिम पडामध्ये पिसाटलेली फटकेबाजी ही मात्र टीम आंबे संघाला इथे करावीच लागेल, कारण 12 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे. आज दर्जेदार माहोल प्रत्येक लढतीमध्ये आपण पाहिलाय. हाय व्होल्टेज ड्रामा काय असतो आज या लढतींच्या माध्यमातून प्रस्थापित होताना पाहिलाय आणि प्रत्येक लढतीमध्ये ठसन बाणा हा पूर्णपणे
दाखल होताना पाहिला. पहिलं षटक 9 धावा जे आयुष वागुसकरचं राहिलं. आयुषनं उत्तमरित्या षटक हाताळलं. त्यानंतर आर्यन मरांडेनं उत्तमरित्या षटक हाताळल्यानंतर अगदी फक्त 11 धावा या त्याच्या माध्यमातून खर्चिक होताना पाहायला मिळाल्या. आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे आणि आलेला नवीन खेळाडू ऑलराऊंडर मयूर कणेरे. ओहो, गुडघ्यांचा वापर, हा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल उंचच उंच उडतोय. ओहो, इथे काय घडलंय? हा व्हिडिओ निश्चितच व्हायरल होऊ शकतो, त्या दर्जाचा हा झेल आहे. आमचे आयोजक मनोज जगताप काहीसे खुश आहेत, कारण अगदी तो पडला, तो धडपडला, तो कोसळला, परंतु निर्धार कायम होता. झेल त्यानं पकडला. अगदी आर्यन मरांडे त्या ठिकाणी दाखल होते आणि अंतिम चरणापर्यंत अगदी झोपून त्यांना झेल पकडला असंच म्हणावं लागेल. कदाचित हा झेल सुटला जाईल की काही चर्चा होती, परंतु तीक्ष्ण धारदार नजर कैदेचा खेळ आहे. बॉडीचा बॅलन्स खूप चांगला राहिला आणि अंतिम चरणामध्ये आपल्या ओंजळीत हा झेल त्याने पकडलाय. आलेली विकेट समीकरण 11 चेंडू 32. आर्यनला रित्वी लाईव्ह कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज शुभमजी असेल यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज मिळतंय, कारण चांगला झेल त्याच्या माध्यमातून राहिले. परंतु आंबे संघ संघर्ष जाणतो. 11 चेंडू 32. 11 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता आणि ऐतिहासिक मैदान पालेखुर्द वरती ऐतिहासिक खेळी. मध्ये वन साइड हिरोपंथी इथून कोण गाजवणार याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे आणि संयमी बाण आहे. आणि निश्चितच हे षटक जसं समाप्त होईल आणि स्वागत कक्षमध्ये सन्मान सोहळ्याकडे आपण लक्ष वेधू. देशेकर साहेब थांबतायत ना? थांबावंच लागतंय आणि ते थांबतील, त्यांची मुलाखत सुद्धा आम्ही इथे निश्चितच घेऊ. या स्पर्धेविषयी त्यांच्या समेत आपण चर्चा साधू. 10 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. अंतिम चरणापर्यंत हा सामना हाय व्होल्टेज करवड घेत असताना समीकरण 10 चेंडू 26. ओहो, बॅटची कडा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रोशन त्या ठिकाणी दाखल होता आणि तात्काळ अगदी चपळतेने 1 धाव इथे मात्र प्राप्त केली जाते. या लढतीमध्ये क्रिकेट रसिकांमध्ये जोश जल्लोष पाहायला मिळतो, परंतु ध्येयासाठी जोश आणि जिद्द ठेवा. मेहनतीचं फल हे यशच असतं आणि इथे यश कोणत्या संघासाठी इथे व्यक्त होईल, प्राप्त होईल हे पाहावं लागेल. अंतिम चरणामध्ये समीकरण 9 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता. हे षटक आंबे संघासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तर पालेखुर्द संघ या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर विकेट 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 काढाव्या लागतील आणि ती विकेट इथे संपादन केली जातीये. दमदार झेल पारसच्या माध्यमातून हा रसवंती झेल. काय स्पर्धा घडते या पाल्यात. दमदार आझाद मैदान पालेखुर्द ऐतिहासिक मैदानावरती, घरच्या मैदानावरती खेळत असताना पालेखुर्द आणि या संघाविरोधात याच पंचक्रोशीतील आंबे, 2 संघांदरम्यान काटाकी लढत आणि आता समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. 8 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता आणि इथे पालेखुर्द संघाचे जे क्षेत्ररक्षक आहेत ते घाम गळतायत आणि निश्चितच अगदी त्या दमदार झेलच्या जोरावरती
विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न या संघाच्या माध्यमातून राहिलाय. एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न धोका 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 आणि तात्काळ जलद गतीने 2 धावा पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न आणि इथे काय घडलं जाईल आणि इथे इशारा येतोय, खेळाडू होतोय रन आउट. अजून एक विकेट संपादन. विक्रांत पर्व चषकाचा हा दमदार सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि हा आनंद महोत्सव, आनंद पर्व आणि अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 7 चेंडू 24 धावा. इथे एखादा मोठा फटका आंबेड संघासाठी फलदायक ठरला जाईल. एखादी विकेट पालेखुर्द संघासाठी 7 चेंडू 23 ची आवश्यकता आहे. दुरुस्ती केली जाईल. ओहो, इथे झेल सुटलाय आणि अंतिम क्षणानजीक जर पाहिलं तर धाव परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहिली. चला स्कोरर आपण दुरुस्त करायच्यात. अंतिम क्षणापर्यंत ही दुरुस्ती ते पुन्हा एकदा केली जाते. अंतिम क्षणामध्ये अशी समीकरण आहे, 6 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. विचुंबे ग्रामपंचायत यांचं मनपूर्वक आभार, ज्यांचं योगदान या स्पर्धेकरता पाहायला मिळतं. आणि त्यानंतर एक युवा डॅशिंग व्यक्तिमत्व खास माजी उपसरपंच महोदय वावंजे ग्रामपंचायत विकासदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अगदी 2 स्कूटर पाहायला मिळत आहेत. याही पुरस्कर्त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून वैभव शेठ आणि मनोजी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहेत. ओहो, पहिला बॉल काउंटर अटॅक. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची नामी संधी. हो, सुपर सेव्ह ऊपर टॉपर फिल्डिंग पाहायला मिळते. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक घातक फिल्डिंग टीम पालेखुर्द संघानं स्वतःच्या ग्राउंड वरती साकार केली आहे. आणि आता समीकरण अंतिम चरणामध्ये पाहायला मिळेल. 5 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. झेल पकडलंय राज कदम. आधी राज गाजवतोय आणि कदमची पाऊलं कदम चालले आणि त्यानं दमखम दाखवली आहे आणि पहिली विकेट त्याच्या माध्यमातून संपादन होताना पाहायला मिळते. इथे फटके चांगले खेळलेत आंबेड संघानं, परंतु जी हाय क्वालिटीची स्टँडर्ड फिल्डिंग जी पालेखुर्द संघाच्या माध्यमातून साकार झाली, हे या विजयातील सर्वाधिक मोठी भूमिका असणार आहे. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतो. यशाचा मुख्य आधार सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करणे आणि प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न हे निखळ पद्धतीने करावेच लागतील आणि ते करण्यासाठी आला बॅटिंग मार्क वरती यश रणधीर. यशाची यशोगाथा त्याला गाठायची. डावखुरा फलंदाज आहे, एक युवा जिगरबाज खिलाडू आहे आणि 2 युवा ब्रिगेड आमने सामने खेळत आहेत. एकीकडे यश रणधीर, दुसरीकडे राज कदम. 5 चेंडू 22. 5 चेंडू 22 समीकरण. अगदी स्लोअर चेंडू सफर केला, त्याच्यामध्ये प्रहार करणं कठीण झाले आणि आलेला अजून एक डॉट बॉल. ही सर्वाधिक मोठी डोकीदुखी पाहायला मिळते. आणि आता समीकरण अंतिम चरणामध्ये 4 चेंडू 22. मोठे फटके खेळणं गरजेचे आहेत. अंतिम चरणामध्ये 52 धावसंख्येची आवश्यकता होती उत्तरार्धामध्ये. चांगली स्टार्टिंग, परंतु अंतिम चरणामध्ये काहीशी संघर्षमय भूमिका ही आंबेड संघाकडून पाहायला मिळते. वारंवार विकेट कोसळणं हे या संघासाठी सर्वाधिक धोकादायक ठरलं गेलं आणि जसा सामना विजयाच्या समीप येण्याचा प्रयत्न राहिले
तसा पालेखुर्दकरांचा आवाज, त्यांचा हल्ला कल्लोल, त्यांच्या टाळ्यांचा गजर, त्यांच्या शिट्ट्या आता इथे वाजतायत. आणि आता समीकरण 3 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. कदाचित आज पेंडिंग सामना हा खेळला जाणार आहे. प्रशांतजी खेळणार नाही, तो रद्द होतोय. 17 तारखेला तो पेंडिंग सामना हा खेळला जाणार आहे. उद्याच्या रात्रीमध्ये हा सामना खेळणार आहे. 2 चेंडू आणि अंतिम चरणामध्ये 21 समीकरण. सामना सहज गतीने आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न हा आंबे संघाच्या माध्यमातून राखला. आकाश रणवीर चांगला खेळला, परंतु अंतिम चरणामध्ये अक्षय करणेनं एक चांगली साथ दिली, परंतु त्यानंतर सातत्याने विकेट कोसळणं हे निश्चितच सर्वाधिक धोकादायक यंत्र स्वतःहून अवगत केले आंबेनं. आणि आता मात्र विजयाच्या उंबरट्यावरती स्वतःच्या होम ग्राउंडवरती एक वेगळी दादागिरी प्रस्तावित केली आहे टीम पालेखुर्दनं. यष्टांच्या मागून जे आपण एक वेगळं मार्गदर्शन आरशावाणी राहिले असं हेमंत भोईर यष्टांच्या मागे पाहायला मिळतो. आणि अशा मात्र परिस्थितीमध्ये सामना जिंकलाय